गोड गोजिरी लाज लाजरी सैत होणार नवरी एका आभूषणची घेऊन दागिनी एका आभूषणची घेऊन दागिनी हिरे मोती गंगाळी घरी तीच परंपरा तोच विश्वास एकता ज्वेलर्स नगर परिषद समोर मेन रोड परतवाडा। श्रावण महिन्याच्या या पवित्र उत्सवादरम्यान अचलपूर शहरातून मोठ्या प्रमाणात कावड यात्रा निघतात। सोमवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी हा श्रावणातला चौथा सोमवार असल्याने मोठ्या प्रमाणात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही याचे औचित्य साधत कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। 11 सप्टेंबर रोजी सकाळी कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले। अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम येथून 10 सप्टेंबर रोजी ह्या पाण्याच्या कावडी घेऊन अचलपूर येथे आणण्यात आल्या। या कावड यात्रेत रायपुरा, हिरापुरा, विलायतपुरा येथील शिवभक्तांचा समावेश होता। अचलपूर येथे आणण्यात आलेले ही कावड यात्रा बुंदेलपुरा, देवडी, जुना सरापा, अकबरी चौक, बियाबानी, संगत, माळवेशपुरा मार्गे बेगमपुरा, बिलनपुरा, झंडा चौक, टक्कड चौक, सरमसपुरा मार्गे तापी भरती मठ, अचलपूर येथे जलाभिषेक करण्यात आला। यात्रेत बहुसंख्य संख्येने भक्त सहभागी झाले होते। भक्तांकरता यात्रेच्या मार्गात शरबत, दूध, नाश्ता व पाण्याची व्यवस्था विविध सामाजिक व धार्मिक संघटनेतर्फे करण्यात आले होते। कावड यात्रेत महादेवांचा त्रिशूळ, शिवलिंग, कावड यांचा सह कलश घेऊन महिला भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। अचलपूर शहरात ही कावड यात्रा अत्यंत श्रद्धाभावाने संपन्न करण्यात आली। या कावड यात्रेत रायपुरा, हिरापुरा व विलायतपुरा येथील शिवभक्तांचा समावेश होता। त्याचप्रमाणे अचलपूर तालुक्यातील एकलासपूर येथील महादेव मंदिरातून मोठ्या श्रद्धाभावाने कावड यात्रा काढण्यात आली। या कावड यात्रेत परिसरातील महिला, पुरुष व युवा वर्गांनी सहभाग घेत सर्वप्रथम ही कावड यात्रा एकलासपूर गावाची परिक्रमा करत धामणगाव गडी मार्गे चिखलेश्वर येथे जाण्यापूर्वी धामणगाव गडी येथे त्या ठिकाणी भक्तांसाठी चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली। त्यानंतर ही यात्रा चिखलदरा मार्गावरील चिखलेश्वर मंदिर येथे पोहोचली। त्यानंतर महाआरतीनंतर कावड यात्रेचा समारोप करण्यात आला। सानू खानसह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, अचलपूर।
मंडप झाला. सगळं एकदम असं भोलेबाबांनी आनंदामध्ये करून घेतलं. याचं नियोजन, या कावड यात्रेचं नियोजन आम्ही आमच्या गावातील हनुमान मंदिर येथून शिवभोले बाबाचं जयभोलेचं जे मंदिर आहे एकनाथपूर येथून धामणगाव गडी येथील जयभोलेचे मंदिर गावामधून प्रदक्षिणा मारून आम्ही पूर्ण गावाला जागृत केलं, लोकांना प्रेरित केलं, प्रोत्साहित केलं. याच्या मागचा आमचा उद्देश एवढाच होता की कोणातरी निमित्ताने का होईना आज सगळेजण आपल्या कामामध्ये व्यस्त आहे, परंतु भोलेबाबाच्या नावाने लोकांच्या मनामध्ये जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेला आम्ही जागृत करून लोकांना एका ठिकाणी आणून गावातील तरुण मंडळींना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन कसं करता येईल याचा आम्ही एक कुठेतरी मनामध्ये इच्छा होती आणि त्याच इच्छेनुसार आमच्या गावातील सर्व तरुण मंडळी हे जे माझ्यासोबत उभे आहे या सर्व मुलांनी खूप आता कसं प्रयत्न केले. रात्री 2 वाजेपर्यंत त्यांनी कावड बांधली. आम्ही काशी येथून गंगेचं पाणी आणलेलं होतं. काशी विश्वेश्वर मला कुठचं पाणी आणलं होतं, काशी विश्वेश्वर इथं गंगेचं पाणी, यमुनेचं पाणी असे 5 प्रकारचे पाणी आणून महादेवाचा आम्ही सुंदर अशा प्रकारे अभिषेक केला आहे आणि आता सर्वांनी प्रसाद वगैरे केलेला आहे. बस भोले बाबाला आमची एवढीच विनंती आहे की देवा या महाराष्ट्राला, या भारताला आणि खास करून या शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचा दुष्काळ पडू देऊ नको. आमची एकच इच्छा आहे की आमच्या तरुण पिढीला सन्मार्गाने चालण्याची, चांगल्या मार्गाने चालण्याची बुद्धी दे. हेच एवढं भोले बाबाच्या त्यांची प्रार्थना आहे आणि सर्वांना जय भोले, जय भोले. लंबी यात्रा दिसते. बाहेर येतात मागून. चला